आज महाराष्ट्रात एक आपल्यासाठी चॅलेंज असं आहे की सिनेमाच नाही, सिनेमागृहच नाही आहेत जेवढे आपल्याला महाराष्ट्रात. जसं आता तुम्हीच बोलत होता की एवढा मोठा कोकण पट्टा आहे आणि मोजके 2-4 थिएटर आहेत. का महाराष्ट्रभर डेडिकेटेड एक 100 थिएटर मराठी सिनेमासाठी आणि नवीन पण थिएटर नाही आले? तर हा प्रॉब्लेम कसा ऍड्रेस करता येईल एक व्यवसाय म्हणून, की एकत्र येऊन? आणि मग ह्याच्यामुळे मग आज जो त्रास होतोय की जसं म्हणतो सिनेमा स्क्रीन मिळत नाहीत, मराठी पिक्चरला तो डिस्ट्रीब्युशन नाही मिळत, मग हे हे असे कसे प्रॉब्लेम ऍड्रेस करता येतील एक सिनेमा सृष्टी म्हणून? एक तर जसं तुम्ही म्हणालात की कोकणामध्ये खरोखरच थिएटर्स नाही आहेत आणि एवढा मोठा कोकण पट्टा, लोक आज टुरिझमला किती जातात लोक. तर आय एम शुअर की टुरिझम जे जातात त्या लोकांना सुद्धा जर एक थिएटर जवळ मराठी सिनेमा मिळाला तर बघायला आवडेल तिथे आसपास, किंवा तिथल्या कोकणी लोकांना. तर छोटे छोटे का होईना जर का मराठी असे थिएटर्स कोकणामध्ये झाले, आणि ज्याच्यामध्ये मी म्हणतो ना की खूप लक्झरी आणि असले म्हणजे तुमचे PVR आणि ह्याच्यासारखे मोठे सिंगल स्क्रीन जसे होते, छोटे छोटे गोडाऊन्स असे आहेत त्याचे. म्हणजे केरळामध्ये असं झालेलं आहे की किती किती छोट्या छोट्या गावांमध्ये गोडाऊन्सना त्यांनी थिएटरमध्ये कन्वर्ट केले, कमर्शियल थिएटर. अरे, त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा तिथल्या गावकऱ्याला शहरात यावं नाही लागत. नाहीतर मग काय होतं की तो ऑडियन्स आपण मुकतो ना, की तो शहरात कधी जाणार, मग तो कधी तोपर्यंत सिनेमा गेलेला असतो. पण हेच जर का तुम्ही सिनेमा तिकडे पोहोचवला तर तुम्हाला तो गावकरी, तो तिथल्या सगळ्या गावातली लोक ते बघायला, तुम्ही कमी तिकीट कमी ह्याच्यामध्ये ठेवा, लो मेंटेनन्स. दुसरी गोष्ट जे आम्ही सगळे किती वर्ष आम्ही नेहमी म्हणतोय की म्हणजे मी म्हणतो की शहरामध्ये तर वेगळे थिएटर्स बांधायची पण गरज नाही. ज्या मल्टिप्लेक्सेस आहेत त्याच्यामध्ये एक स्क्रीन डेडिकेटेड मराठीसाठी ठेवा. तेवढं तर असलंच पाहिजे. कारण जर का साऊथमध्ये तुम्हाला हिंदी फिल्म्स, ते बॉलिवूड फिल्म्सला जागा नाही किंवा तिथे बघत नाहीत लोक, किंवा तिथे डिस्ट्रीब्यूट होत नाहीत, फार कमी होतात. तर मग इथे मराठी सिनेमाला एक स्क्रीन मध्ये द्यायला नको? त्यांनी होणार हे, समजा एक स्क्रीन मिळालं तर एक तर तुम्हाला सगळे प्राईम स्लॉट्स तुमच्या हातात असतील है ना, मराठी डिस्ट्रीब्युशन मध्ये असेल, मग त्याचं एक पॅनल बनवता येईल. जे मराठी सिनेमा जे रिलीज होतात चांगले त्यांना प्राईम स्लॉट्स लगेच मिळतील प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये किंवा जास्तीत जास्त मल्टिप्लेक्समध्ये. त्याच्या परफॉर्मन्सनी त्याला मग 1 आठवडा 2 आठवडा जसं तो चालतो, कारण तो बिझनेसच आहे परत मॉडेल. पैसे आले, उलट लोक म्हणजे त्याच्यामध्ये ऑडियन्सचं हे आलं तर मग तो जास्त ठेवावा, नाहीतर तो वरच्या स्लॉटमध्ये नेवा आणि नवीन प्राईमला, नवीन सिनेमाला जागा द्यावी. अर्थात ह्याचं एक प्रॉपर मॉड्यूल तयार करता येईल. पण ह्यानी होईल असं सगळ्यात महत्वाचं काय होईल की जो हिंदी सिनेमाला ऑडियन्स जातो त्यांना सवय लागेल, किंवा त्यांना एक हे बसेल की ह्या एका स्क्रीनमध्ये मराठी सिनेमे लागतात. आणि आता कितीतरी, आता तर ग्लोबल झालंय की सगळ्यांना वेगवेगळ्या भाषेतलं कॉन्टेंट बघायला आवडतं. तर मग जो हिंदीतला ऑडियन्स आहे, ज्यांना मराठी चांगला सिनेमा बघायचा आहे, किंवा एक पर्टिक्युलर सिनेमा त्यांना कळलाय पण त्यांना पोचता येत नाहीये, त्यांना इझिली पोचता येईल. आणि 1-1.5 वर्षामध्ये त्यांना सवय लागेल मराठी सिनेमा बघण्याची. त्यामुळे बिझनेस केव्हा वाढतो? जेव्हा तुमच्या कन्झ्युमर पेक्षा मोठा कन्झ्युमर तुम्ही तयार करता. तसा तो एक विचार जर झाला तर तो इंडस्ट्रीला खूप फायदा होईल.